पुढची बातमी। अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा नगर परिषद राज्यातली सर्वात छोटी नगर परिषद असली तरी सुद्धा मोठ्या वादात आणि चर्चेत आहे। इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामे भाऊ आल्हाद कलोती हे नगरसेवक म्हणून बिनविरोध निवडून आले। यानंतर विरोधकांनी राणा दाम्पत्यापासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांवर टीका केली आहे। काय घडलं चिखलदऱ्यामध्ये पाहूया। राज्यातील थंड हवेचं पर्यटकांचं आवडतं ठिकाण म्हणजे अमरावतीतलं चिखलदरा। राज्यातली सर्वात लहान नगर परिषद म्हणजे चिखलदरा नगर परिषद। अशा चिखलदऱ्याची निवडणूक राज्यभरात वेगळ्याच कारणांनी गाजतेय। इथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामे भाऊ व्यावसायिक आल्हाद कलोती यांना तिकीट मिळालं आणि विरोधकांनी घराणेशाहीचा आरोप केला। प्रभाग क्रमांक 10 मधून भाजपच्या आल्हाद कलोती यांनी तर काँग्रेसकडून शेख इर्शाद शेख जमील तसंच नत्तू खडके, नामदेव खडके यांच्यासह 9 उमेदवारांनी अर्ज भरला होता। मात्र या सर्व 9 जणांनी आपले अर्ज मागे घेतले आणि आल्हाद कलोती बिनविरोध निवडून आले। चिखलदरा या ठिकाणची नगरपालिका, या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री त्यांचे बंधू आल्हादजी कलोती हे या ठिकाणी उभे होते। या ठिकाणी जेवढे या ठिकाणी 9 कॅन्डिडेटनी फॉर्म भरले होते त्या सगळ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सगळ्या विकासाच्या योजनेला समोर पाहून आज या ठिकाणी सगळ्यांनी या ठिकाणी विड्रॉ केलेला आहे आणि अनअपोज या ठिकाणी आल्हादजी कलोती मुख्यमंत्र्यांचे बंधू या ठिकाणी निवडून आलेले आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार रवी राणा यांच्या फोनवरून आल्हाद कलोती यांना शुभेच्छाही दिल्या। यानंतर काँग्रेसनं थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं। मतचोरीनंतर आता उमेदवार चोरी केली असा आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केलाय। तर फडणवीसांनी दमदाटी आणि गुंडागर्दी करून अर्ज मागे घ्यायला लावले असा गंभीर आरोप माजी आमदार यशोमती ठाकूर यांनी केला। त्यांनी आमदार रवी राणा यांच्यावरही टीका केली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सर्वात क्रूर मुख्यमंत्री म्हणून ओळखल्या जातील। ज्या हिशोबाने ते संविधानाचं तोडफोड करतायत ते अशोभनीय आहे। त्यांच्या प्रतिमेला बिलकुल ते शोभत नाही। हे मतचोरीचा हा दुसरा भाग आहे। आता उमेदवार चोरी यांनी सुरू केलेली आहे। त्यामुळे फ्री अँड फेअर इलेक्शन महाराष्ट्रात होत नाही। जो माणूस ज्या ठिकाणी उभा राहू शकत नाही त्याला तिथे मतदार यादीत नाव टाकलं जातं, त्याला तिथे निवडून आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात। हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचं अशोभनीय अशा स्वरूपाचं काम आहे। आम्ही त्याचा धिक्कार करतो, त्याचा निषेध करतो। आरोप प्रत्यारोप सुरू असले तरी मुख्यमंत्र्यांच्या मामे भावाच्या निमित्तानं भाजपनं अमरावती जिल्ह्यात विजयी सुरुवात केली आहे। चिखलदरा नगर परिषदेत भाजपचे पूर्ण पॅनल निवडून आणण्याचा शब्द आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना दिला। हे विशेष। रजत वशिष्ठ, एबीपी माझा, अमरावती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।